सो हॅलो बाळांनो, कशा आहात? आज आपण इव्हनिंग टायमिंगला रेकॉर्ड करतोय. थोड्या वेळानं तुम्हाला लगेच अपलोडही करून देईल मी तुमच्यासाठी हा लेक्चर. आता आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत. ह्याच्या प्रिव्हियस सेक्शनमध्ये मी डिस्कस की मायक्रोब्सला आपण सीवेज ट्रीटमेंटसाठी कसं यूज केलं. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं परत दोन पर्पस आहेत. मायक्रोब्स एनर्जी जनरेशनसाठी कसा युजफुल आहे, आणि नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत की ते मायक्रोब्स एक बायो कंट्रोल एजंट म्हणून कसा यूज केला जातो. ठीक आहे, तर आपण आजचे हे दोन हेडिंग्स आहेत जे आपण कव्हर करणार आहेत, आणि लास्ट हेडिंगमध्ये आपण बायो फर्टिलायझर्सचं फंक्शनिंग कसं असेल मायक्रोब्सचं ते आपण डिस्कस करणार. दॅट विल बी द लास्ट पार्ट ऑफ दिस होल चॅप्टर. आय नो खूप लेंदी टॉपिक आहे, बट आय हॅव ट्राईड की कंप्रेस्ड फॉर्ममध्ये लेक्चर्स असावे. हार्डली 40 मिनिट्स, 40-45च्या आसपासच मी प्रत्येक लेक्चर ठेवलं आहे. दिस इज आर 8th लेक्चर, अँड अजून एक लेक्चर असेल ते 9th लेक्चर. 9 लेक्चर्समध्ये हा आपण टॉपिक एंड केलेला आहे. ठीक आहे, किंवा करणार आहोत. चलो, सो लेट्स स्टार्ट विथ दिस टॉपिक, दॅट इज मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. एनर्जी जनरेशनसाठी आपण मायक्रोब्सचा कसा यूज करणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात बेस्ट आहे बायोगॅस प्रोडक्शन. काय म्हटलं मी? बायोगॅस प्रोडक्शन. कारण की बायोगॅस एक खूप युनिक फॉर्म ऑफ एनर्जी सोर्स आहे. ठीक आहे, युनिक फॉर्म ऑफ एनर्जी सोर्स आहे. तो रिन्युएबल आहे, कंटिन्युअसली आपण बनवू शकतो. आणि पुढं कसं सांगितलं बघा बरं त्यांनी, कन्व्हेन्शनल कसं सांगितलं, कन्व्हेन्शनल. बघा, लक्ष द्या. सो मेनी डेव्हलपिंग कंट्रीज लाईक समवट लाईक इंडियाज ओनली are encouraging for installation of biogas plant to meet out the requirement of energy. Biogas is used as domestic as well as industrial fuel. दोन्हीचा फ्यूल आहे ते. ठीक आहे ना. हे रिन्युएबल आणि नॉन कन्व्हेन्शनल सांगितलंय. कसं आहे? नॉन कन्व्हेन्शनल बायोगॅस, रिन्युएबल आणि नॉन कन्व्हेन्शनल. काय लिहिलंय मी? कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे. नेचरचा लॉसही होत नाही आणि पुन्हा पुन्हा तयार करता येतो. तो म्हणून ते रिन्युएबल नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे. सो बघा, इट इज अ नॉन कन्व्हेन्शनल दिलंय, रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी अँड इज ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. सो फर्मेंटेशनच्याच प्रोसेसनं हे बायोगॅस प्रोड्यूस होतं. आता एखादं जे बायोगॅस असतं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मिथेन आहे का? नाही. हे बघा, त्याच्यात मेन कंपोजिशन तर डेफिनेटली मिथेनच आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये H2S गॅसही मिळते, हायड्रोजन सल्फाईड. नेक्स्ट त्यांनी दिलेला आपल्याला CO2 आहे. त्यानंतर आपल्याला बाकीचे गॅसेस आहेत, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन गॅस आणि नायट्रोजन गॅस. तर सगळ्यात जास्त कंपोजिशन मध्ये बघा कोण मिळतोय? यू आर हॅव्हिंग मिथेन. 50 to 60% कंपोजिशन तुमची कोण आहे? मिथेन आहे. नेक्स्ट आहे CO2चं कंपोजिशन 30 to 40% आहे. काय? 30 to 40%. नेक्स्ट H2S दिलं 0 to 3%, 0 to 3% दिलं. सगळ्यात मिनिमल हे मिक्सचर ऑफ ट्रेसेस ऑफ गॅसेस दॅट कॅन बी लाईक ट्रेसेसमध्ये मिळणार आहे. कसं मिळणार? ट्रेसेसमध्ये. सो यू हॅव टू मेमराइज दिस चार्ट. सगळ्यात पहिले तर हे चार्टच पाठ पाहिजे की बायोगॅस हे प्युअर मिथेन नाही आहे. 50 ते 60% मिथेन आहे, 0 to 3% H2S आहे, CO2 तुमचा 30 to 40% आहे, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन गॅस आणि नायट्रोजन गॅस हे ट्रेसेसमध्ये मिळतात. ठीक आहे, हे तुमचं कंपोजिशन असेल कशाचं? बायोगॅसचं. ठीक आहे. बायोगॅस इज हायली इन्फ्लामेबल अँड इज यूज्ड ॲज सोर्स ऑफ एनर्जी. हायली इन्फ्लामेबल म्हणजे त्याचं कम्प्लीट कंबशन होऊ शकतं. काय म्हटलंय मी? कम्प्लीट कंबशन. सो ब्लू फ्लेम्स, कम्प्लीट कंबशन होतं. सो ब्लू फ्लेम्स येऊ शकतात त्याचे. तो याचा अर्थ ते कम्प्लीट बर्न होतं. सो काळं राहत नाही. भांड्यांना कधी कधी काळं राहू शकतं. बघा, चुलीवरती जर आपण स्वयंपाक करायचं म्हटलं तो त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की भांड्याला काळं लागतं. ठीक आहे, का? तर तिथं कम्प्लीट कंबशन झालेलं नाही आहे. बट तुम्ही ऑब्झर्व करताल की आपलं जे गॅस आहे घरचा, LPG गॅस आहे, ठीक आहे, ते कम्प्लीट कंबस होतं म्हणून कुठल्याही भांड्याला काळं लागत नाही. याचा अर्थ आपल्याला काय ऑब्झर्व होत आहे की हे जे गॅस आहे, जे बायोगॅस आहे, हा पण आपला कम्प्लीट कंबशन दाखवू शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे बायोगॅस बनवण्यासाठी आपल्याला काय आणायला लागतं? सोर्स काय आणायला लागतो फॉर फर्मेंटेशन? काहीही घरातलं डोमेस्टिक वेस्ट चालू शकतं. तर बघा, प्लांट वेस्ट चालेल, ॲनिमल वेस्ट चालेल, डोमेस्टिक वेस्ट चालेल, ॲग्रिकल्चरल वेस्ट चालेल, म्युनिसिपल वेस्ट चालेल, फॉरेस्ट्री वेस्ट, सगळे प्रकारचे वेस्ट चालू शकतात. ॲज लॉंग ॲज दे आर ऑर्गॅनिक, ॲज लॉंग ॲज दे आर ऑर्गॅनिक, दे विल बी एबल टू अंडरगो डिकम्पोजिशन अँड दे विल गिव्ह यू द बायोगॅस. समजलं? आय होप तुम्हाला पहिलं तर क्लिअर आहे. कुठलाही वेस्ट लिहा आन्सर शीटमध्ये, तुम्हाला कुठलाही वेस्ट लिहून टाका. प्लांट वेस्ट, ॲनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट, फॉरेस्ट्री वेस्ट, म्युनिसिपल वेस्ट,
कुठलाही वेस्ट चालेल, ठीक आहे. सो आर कॉमनली यूज फॉर बायोगॅस प्रोडक्शन. कॅटल डंग हे सगळ्यात कॉमन दिलं जातं, कारण की हे जे बायोगॅस प्रोडक्शन आहे हे आपल्या इंडियाच्या 2 कमिटीजनं मिळून हे बायोगॅसचे प्लांट्स लावा म्हणून अख्ख्या देशाला प्रमोट केलं होतं. एक होतं आपलं KVIC आणि दुसरं होतं IARI. KVIC म्हणजे खादी विलेज इंडस्ट्री कमिशन, खादी अँड विलेज इंडस्ट्री कमिशन, आणि IARI दॅट इज इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. ह्या दोन्ही फर्म्स होत्या, ह्या गावासाईडच्या फर्म्स आहेत किंवा शेतीच्या फर्म्स आहेत, आणि शेती आपल्याला शहरात तर एवढी जास्त पाहायला मिळणार नाही. सो आवर्जून शेतकऱ्यांना हे प्रमोट केलं जायचं. मग कॅटल डंग हे शेतकऱ्यांकडे खूप इझी सोर्स आहे अवेलेबल, हो का नाही. सो कॅटल डंग इज द मोस्ट कॉमनली एम्प्लॉईड सबस्ट्रेट. MCQला विचारू शकतात मोस्ट कॉमनली एम्प्लॉईड सबस्ट्रेट कोणता, कॅटल डंग. रिझन काय, त्याच्यामध्ये इट इज अ रिच सोर्स ऑफ सेल्युलोज, आणि सेल्युलोज फॉर्मेंटेशन बायोगॅस प्रोडक्शनसाठी बेस्ट आहे, ठीक आहे. सो आय होप पहिलं क्लिअर आहे. नेक्स्ट, आता हे बायोगॅस प्रोडक्शन कुठं कॉमन आहे बघा. मोस्ट कॉमनली यूज्ड मॉडेल ऑफ बायोगॅस प्लांट आर KVIC अँड IARI. कुणी दिलता, वॉज गिवन बाय खादी अँड विलेज इंडस्ट्री कमिशन, आणि IARI म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. या दोन्हीच्या टायअपनं जे मॉडेल दिला गेला तो बायोगॅस मॉडेल हा आहे आपल्या डोळ्यासमोर, ठीक आहे. तो हा मॉडेल तुम्ही सगळेजण नीट बघू शकता. तर हे ड्रॉ कसा करायचा, ठीक आहे. हा ड्रॉ कसा करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो. सो विल ट्राय टू ड्रॉ दॅट डायग्राम ॲज वेल, ठीक आहे. चलो लक्ष द्या. तो सगळ्यात पहिलं यांचं म्हणणं काय आहे, एक मोठा सिलेंड्रिकल टँक असला पाहिजे. कसा पाहिजे, सिलेंड्रिकल टँक पाहिजे. व्हॉट डू वी नीड, अ बिग सिलेंड्रिकल टँक. हे सिलेंड्रिकल टँक तुम्ही कशाच्याही मदतीनं बनवू शकता. फॉर एक्झाम्पल इट कुड बी सिमेंट अँड ब्रिक वॉल, किंवा ती तुमची मेटल वॉल पण चालू शकता, पण इट इज बरीड अंडर लाईक जमिनीत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला इथे याच्यावरती अजून एक सिलेंडर असला पाहिजे, ते त्याच्यावरती कॅपचं काम करतं. कशाचं काम करतं, कॅपचं काम करतं. कशाचं काम करणार आहे, ते कॅपचं काम करणार आहे, ज्याच्यामध्ये गॅस ट्रॅप होतो. काय ट्रॅप होतो बाळांनो, गॅस ट्रॅप होतो. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक जमिनीत वरती एक पीठ पाहिजे. काय पाहिजे, पीठ पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण सामान लोड करणार. काय लोड करणार, सामान म्हणजे काय, बाकी सगळी जी सामग्री आपल्याला रिक्वायर्ड असते. काय रिक्वायर्ड असते, सामग्री, ज्याच्यामध्ये आपण सगळा वेस्ट पुट इन करणार आहेत, ठीक आहे. ओके फाईन. सो असा काहीतरी सेटअप आहे, लक्ष द्या. तो पहिला आपण हे एक पीठ बनवणार, ठीक आहे. लक्ष द्या. तो हे डायग्राम आहे आपल्या समोर, दिसतंय सर्वांना.
आता सगळ्यात पहिला आपण काय ड्रॉ करणार बघा बरं, इथं आपला चार्जिंग पिट असेल. सो लेट्स रीड अबाउट इट. काय म्हणतात बघू, रीड करूया बघा. सो द डायजेस्टर, सगळ्यात इथं मेन काय असेल, हा मोठा सिलेंडर जो खालचा असेल, दिस इज गोइंग टू बी युअर डायजेस्टर. काय आहे हा डायजेस्टर. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं मटेरियल टाकता. काय टाकता, मटेरियल येतं त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आय ट्राय टू एक्सप्लेन इट. हे पूर्ण जे घाण आहे आपली भरलेली ह्याच्यामध्येच असणार आहे, ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन चालेल. ह्याच्यामध्ये फर्मेंटेशन चालेल. काय चालणार, फर्मेंटेशन. ह्याच्यामध्ये चालणार फर्मेंटेशन. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय चालणार, फर्मेंटेशन. हे फर्मेंटेशन करण्यासाठी ह्याच्यात जो माल मसाला आला पूर्ण, जे घाण आहे ती इथं लोड केली जाते, ह्याच्यामध्ये लोड केली जाते. ठीक आहे, लोड करत असताना तिथं आपण काय करतो, 2 इनलेट्स असतात त्याला. पण किती असतात इनलेट्स, 2 इनलेट्स असतील ह्याला पण. ह्याला पण 2 इनलेट्स असतात. एकातून आपण वेस्ट ऍड करतो, एकातून आपण वॉटर ऍड करतो, आणि त्यांचं प्रपोर्शन जे असतात ते इक्वल ठेवतो. 1:1 प्रपोर्शन ठेवतो कधी पण. काय ठेवतो, 1:1. 1:1 प्रपोर्शन मध्ये आपण वेस्ट आणि पाणी ऍड करतो. तो कावडंग ऍड केला, ह्याच्यामध्ये ऍड करतो, म्हणून हा झाला तुमचा चार्जिंग पीठ किंवा चार्ज पीठ. हा काय झाला, चार्ज पीठ झाला. ह्याच्यातून ते येतं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्याच्यातून ते येतं ह्याच्यामध्ये, ह्याच्यात जमा होणार. जमा झाल्यानंतर ह्याच्यामध्ये डायजेशन होणार, मेन मायक्रोब्स ह्याच्यामध्ये काम करणार. ठीक आहे, काम केल्यानंतर काय होतं, हा जो वरचा येलो कलरचा सिलेंडर आपण ड्रॉ केला, ह्याला म्हणतो आपण गॅस होल्डर. काय म्हणतो, गॅस होल्डर. हे गॅस होल्डर काय करतोय बघा बरं, जसं जसं हे सगळं इथं डायजेशन चालू आहे, ह्याच्यात काय चालू आहे, डायजेशन. कुणामुळं, आपले मायक्रोब्स आहेत. हे मायक्रोब्स डायजेशन 3 स्टेजेसमध्ये करतात. किती स्टेजेसमध्ये करतात, 3 स्टेजेसमध्ये. जसं जसं गॅस राईज होतो, हे मिथेन गॅस किंवा बायोगॅस राईज होतो, आपण असं म्हणूया बायोगॅस राईज होतोय, बायोगॅस तयार होतो. हा बायोगॅस तयार झाला की हा जो गॅस होल्डर आहे हळूहळू राईज होतो. तो हळूहळू राईज होणार, वरती उचलला जाणार. जसं जसं वर उचलला जातो गॅस, त्याच्यात ते ट्रॅप होते, म्हणून त्याला आपण गॅस होल्डर म्हणतो. तो ते भरणार, भरल्यानंतर ते आपण इकडे आउटलेटमध्ये यूज करणार, आणि ते आपलं घरातला डोमेस्टिक गॅस असू शकतो, और इंडस्ट्रीमध्ये एखादं बर्नर असू शकतं, त्याच्यामध्ये यूज करणार. आता तुम्ही म्हणताल सर ह्याचं काय काम आहे, ह्याला बघा बरं काय नाव दिलं, त्याला म्हटलं स्लज. काय म्हटलं, स्लज. ह्याच्यामध्ये स्लज जमा होतो. काय जमा होतो, स्लज. गाळ जमा होतो, घाण जमा होते. हे काय स्लज, काय आहे स्लज, जी ह्याच्यातून एक्स्ट्रा जे वरचं डायजेस्टेड मटेरियल असेल, आता ते नको आहे, ते इकडे येणार आणि ह्याच्यात जाणार. सो ह्याला म्हटलं आपण स्लज टँक. काय म्हटलं आपण ह्याला, स्लज टँक. आणि ह्याच्यामध्ये आहे स्लज भरलेला, आणि दिस स्लज कॅन बी यूज लेटर इन ॲग्रिकल्चर. इन ॲग्रिकल्चर ॲज मॅन्युअर, खत म्हणून त्याला यूज करू शकतो. सो बघा बेनिफिट आहे. लोड करत राहणार, नवीन फ्रेश मटेरियल आणणार, इथं डायजेस्ट होणार, गॅस तयार होणार, आणि बाकीचा जे अनडायजेस्टेड मटेरियल असेल किंवा जे नकामी बिना कामाचं मटेरियल ज्याचं बायोगॅस प्रोडक्शन होऊ शकत नाही, त्याला आपण ॲग्रिकल्चरमध्ये मॅन्युअर म्हणून यूज करणार. सो आय होप हे डायग्राम क्लिअर आहे. आय होप हे डायग्राम क्लिअर सगळ्यांना. हे स्टार मार्क आहे, हे डायग्राम स्टार मार्क आहे. ठीक आहे, आय होप क्लिअर आहे. चलो रीड करूया परत काय म्हणतात. सो बघा, a typical biogas plant using cattle dung as a raw material consists of a digester and a gas holder. Digester is made up of concrete bricks असू शकतात, जे स्टील ना स्टील कोटेड और सिमेंट ना. There is a cylindrical gas holder or a gas tank above it to collect the gas. Digester has a side opening, charge pit into which raw material as cow dung is fed. The digester is partly buried in soil. आता ते दिल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, इथं गॅस ट्रॅप होतं. ठीक आहे ना, गॅस होल्डरमध्ये ते इथं यूज करू शकतो आपण डोमेस्टिक पर्पसेससाठी. इथं डंग आणि कावडंग आणि वॉटर आपण ऍड करणार 1:1 रेशोमध्ये. 1:1 रेशो. जेवढा कावडंग ऍड करतो तेवढाच वॉटर ऍड करायचा, तेवढाच वॉटर ऍड करायचा. कळालं, पुढे. आता लेट्स टॉक अबाउट प्रोसेस काय होते. तर हे जे बायोगॅस प्रोडक्शन आहे मॉलिक्युलर लेवलला किंवा एन्झायमॅटिक लेवलला
किंवा मायक्रोस्कोपिक लेवलला आपण म्हणूया 3 स्टेजेसमध्ये होतं. पहिली स्टेज असते हायड्रोलिसिस, त्यालाच म्हणतो आपण सॉल्युबलायझेशन. दुसरी स्टेज असते त्याला म्हणतो आपण ॲसिडोजेनेसिस, म्हणजे ॲसिड तयार होतात लाईक ॲसिटिक ॲसिड आणि फॉर्मिक ॲसिड. आणि शेवटी मिथॅनोजेनेसिस होतं, ज्याच्यामध्ये टू बी ऑनेस्ट मिथेन प्रोड्यूस होतं. ठीक आहे, तो आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं कसं ते आपण बघणार. तो पहिला हायड्रोलिसिसची प्रोसेस. हायड्रोलिसिसमध्ये काय होतं, पाण्याच्या मदतीनं, कशाच्या मदतीनं, पाण्याच्या मदतीनं आपले मेजर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होतं. आणि ते करण्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया कोणते रिस्पॉन्सिबल आहेत, एनएरोबिक हायड्रोलायटिक बॅक्टेरिया. काय म्हणलेत बघा, लिहिताना काय लिहायचं, एनएरोबिक हायड्रोलायटिक बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, एक्झाम्पल दिलं आपल्याला त्यांनी. एक्झाम्पलमध्ये क्लॉस्ट्रिडियम दिलाय आणि सुडोमोनास दिलाय. हे एमसीक्यूला पडलंय, क्लॉस्ट्रिडियम अँड सुडोमोनास. काय नाव आहे, सुडोमोनास. अरे बोला, सुडोमोनास. आता हे काय करतं, हायड्रोलिसिस करतं. कशाचं बघा, कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करणार. जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात, सेल्युलोज असेल, स्टार्च असेल और ग्लायकोजन असेल, यांचं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करणार इंटू सिंपल शुगर. काय तयार झाले, सिंपल शुगर. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या प्रोटीन्स असतील त्या मटेरियलमध्ये, तर त्याचं ब्रेकडाऊन होणार इंटू अमायनो ॲसिड्स. ठीक आहे, नेक्स्ट तुमचे लिपिड्स असतील, लिपिड्सचं ब्रेकडाऊन पण सिंपल कंपाऊंड्समध्ये होणार आहे, त्यांचं नाव आहे फॅटी ॲसिड्स. तो बघा, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आपण हायड्रोलिसिसनं म्हणजे वॉटरच्या मदतीनं ब्रेकडाऊन केलंय. कशाच्या मदतीनं ब्रेकडाऊन केलंय, वॉटरच्या मदतीनं ब्रेकडाऊन केलंय आणि त्यांना सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. कशात केलं, सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता हे झाली आपली फर्स्ट स्टेप, दॅट इज युअर हायड्रोलिसिस. त्यालाच म्हटलं सॉल्युबलायझेशन. काय म्हटलं आपण त्याला, सॉल्युबलायझेशन. समजलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये ह्याच मॉलिक्युलचं फर्दर कन्व्हर्जन होतं इंटू युअर ॲसिड्स लाईक फॉर्मिक ॲसिड, त्याच्यानंतर तुमचं ॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर तुम्ही अजून बघू शकता की हायड्रोजन गॅस लिबरेट होऊ शकतो की CO2 पण लिबरेट होऊ शकतो. समजतंय. सो इट विल बी ब्रोकन डाऊन इंटू व्हेरियस कंपाऊंड्स. ठीक आहे, लक्षात सोपा. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट प्रोसेस आहे की दीज सिंपल शुगर्स, अमिनो ॲसिड्स अँड फॅटी ॲसिड्स विल बी ब्रोकन डाऊन इंटू ईदर ॲसिटिक ॲसिड, फॉर्म्युला काय, CH3COOH. ठीक आहे, और फॉर्मिक ॲसिड, that is going to be your HCOOH or hydrogen and CO2 gases. So ही स्टेप झाली तुमची सेकंड, ॲसिडोजेनेसिस. काय आहे, ॲसिडोजेनेसिस, बिकॉज ॲसिड्स हॅव बीन प्रोड्यूस. ह्याच्यामध्ये बघा बॅक्टेरिया कोणकोणत्या प्रकारचे आहेत, एकतर फॅकल्टेटिव्ह एनेरोबिक आहेत ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया और ऑब्लिगेट एनेरोबिक ऑर्गॅनिझम्स. याचा अर्थ काय, पहिला म्हणलेत फॅकल्टेटिव्ह anaerobic or obligate anaerobic. What does this mean? फॅकल्टेटिव्ह म्हणजे कधीतरी एनएरोबिक रेस्पिरेशन करणारा, म्हणजे युजली तो एरोबिकच असतो, बट ऑक्सिजन जर अवेलेबल नसेल तर तो एनएरोबिक असेल. आणि ऑब्लिगेट एनएरोबिक म्हणजे काय, तो एनएरोबिक कायमचाच आहे, त्याला ऑक्सिजन असो नसो फरक पडत नाही. हे फॅकल्टेटिव्ह एनएरोबिक किंवा ऑब्लिगेट एनएरोबिक ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया आहेत. कसे आहेत, ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. ठीक आहे, एम आय क्लिअर. आता ह्याच्यामध्ये हे झाले तयार तुमचे ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, H2 गॅस, CO2 गॅस. क्लिअर आहे. आता यांच्यापासनं तुमचं फर्दर कन्व्हर्जन होणार आणि फॉर्मेशन होणार मिथेन गॅसची. कशाची, मिथेन गॅसची. आता मिथेन गॅसचं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला काही एनएरोबिक बॅक्टेरिया असतात. एनएरोबिक मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया म्हणजे मिथेन जनरेटिंग बॅक्टेरिया असतील. ठीक आहे, ह्याच्यात आपल्याला एक ऑर्गॅनिझमचं नाव दिलंय मिथॅनोबॅक्टेरियम. बॅक्टेरियाचं नाव काय, मिथॅनोबॅक्टेरियम ग्रुप आहे. आणि दुसरा दिलाय मिथॅनोकोकस. हे दोन्ही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आढळतील फॉर डुईंग द फायनल प्रोसेस ऑफ मिथॅनोजेनेसिस.
कोणतीच प्रोसेस आहे मिथॅनोजेनेसिस. ठीक आहे, मिथॅनोजेनेसिस. आता तुम्हाला 12 मॉलिक्युल्स ऑफ किंवा 12 मोल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड मिळतील, जे तुम्हाला देतील 12 मिथेन. काय दिले? 12 मिथेन. बघा, हे हायड्रोजन ह्याच्याबरोबर गेला, CH3 हे 3 होते, हे एक मिळाला 4, आणि राहिलं साईडला किती? 12 CO2. काय मिळाले? 12 CO2. So we got first methane from acetic acid. Next, we could use 4 mole of formic acid. 4 mole of formic acid will give only 1 mole of methane, 3 mole of CO2. 1 mole of methane, 3 mole of CO2, and rest will be your water, that is 2 moles of water will be formed. Now we also had this H2 and CO2. This H2 and CO2 will also give rise to your methane plus water. Methane plus water. हे 4 8 हायड्रोजन आहे, तिथं 4 गेले, इथं 4 येणार. आलं लक्षात? तर इथं बघू शकता that we have got methane from all these compounds, from these bacterias, and this process of production of methane is methanogenesis. But you might have to understand that while doing all these processes, these bacteria can also produce various other gases like nitrogen gas, hydrogen sulfide gas, carbon monoxide, but we are not concerned about those gases, so that's why we haven't written in this chart. But you have to memorize this part that ते gases पण exist करतायत, आणि proportion तर आपण ऑलरेडी बघितलं. CO2 चं proportion किती होतं? 30 ते 40%. हायड्रोजन सल्फाइडचं गॅप प्रोपोर्शन किती आहे? 1 to 3%. म्हणजे ते एक्झिस्ट करणारच आहेत, पण ते आपल्याला इथं कन्सर्न नाही आहेत, म्हणून आपण मिथेन आणि CO2च्या अवतीभोवती गोष्टी ठेवल्या. सो हे तुम्हाला लय लक्षात घेणं गरजेचं. बघा, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया कोणते आहेत? मिथॅनोबॅक्टेरियम आहे, मिथॅनोकोकस, हे ॲसिटेट, हायड्रोजन गॅस, CO2 या सगळ्यांना कन्वर्ट करतात मिथेन, CO2 आणि H2O मध्ये. आणि हे फायनली आपल्याला देणार आहेत बायोगॅस. काय देणार आहेत? बायोगॅस. क्लिअर आहे? सो आय होप फर्स्ट पार्ट तुम्हाला पूर्णपणे क्लिअर असावा. ठीक आहे, आजच्या लेक्चरचा फर्स्ट सेक्शन तुम्हाला क्लिअर आहे. ओके, नाव वी विल गो टुवर्ड्स द सेकंड सेक्शन. सेकंड सेक्शन कडे वळूया. प्लीज ह्याच्यामध्ये हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, हे तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे, तुम्हाला हे 2 फुल फॉर्म्स माहिती पाहिजेत, आणि त्याच्यानंतर हे कंपोजिशन माहिती पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला जर पाठ असतील तर तुम्ही ह्याचा आन्सर, थिअरी आन्सर असो किंवा MCQ असो, तुम्ही इझिली क्लिअर आउट करू शकता. आता लास्ट पार्ट, बायोगॅसचे फायदे काय आहेत? लय सोपं दिलेलं आहे, स्वस्त आहे, सेफ आहे, यूज करायला, रिन्युएबल सारखं बनवू शकतो. इट कॅन बी इझिली जनरेटेड अँड स्टोर्ड अँड ट्रान्सपोर्टेड. डेफिनेटली सिलेंडर्समध्ये ट्रान्सपोर्ट होत आहे. इट कॅन बी यूज्ड फॉर डोमेस्टिक लाइटिंग. बघा तुम्ही, ते कंदील असतात, गॅसचे कंदील असतात, गॅसचे कंदील मूवीजमध्ये, मराठी मूवीजमध्ये गावातल्या बघितल्या असतील, रात्रीचं लग्न कार्यक्रम देवीचं असतं, तर त्याच्यामध्ये ते गॅसचा कंदील घेऊन फिरतात. ते फॅन्टरी मूवीमध्ये पण आहे बघा वाटतं. तो त्याच्यामध्ये ते गॅसचा कंदील आहे, गॅसचा, इलेक्ट्रिसिटीवर नाही, गॅसचा, इन्फ्लेमेशनवरती. ठीक आहे ना, इन्फ्लाम होता येते त्याच्यावरती ते प्रकाश देत आहे. ठीक आहे, डोमेस्टिक लाइटनिंग, कुकिंग, स्ट्रीट लाइटिंग मध्ये पण आहे, आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये यूज होत आहे. इट बर्न्स विथ ब्लू फ्लेम विदाउट स्मोक, म्हणजे कंप्लीट कंबशन होत आहे. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ सराउंडिंग. नक्कीच, कारण की घाण क्लिअर होती ना, तिथलं सगळा कचरा उचलायचा आणि त्यात टाकून द्यायचा आणि ते गॅस बनला. सो सॅनिटेशनला पण हेल्प करत आहे. इट इज इको फ्रेंडली अँड डज नॉट कॉज एनी पोल्युशन अँड इम्बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. नक्कीच, आणि उलट फर्दर स्लज कॅन बी यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. किती बेनिफिट आहेत. अगेन स्टार मार्क फॉर युअर थेरी आन्सर. 2 मार्क्ससाठी डायरेक्ट विचारतील बायोगॅसचे फायदे सांगा. ठीक आहे, मग काय काय फायदे आहेत? चीप आहे, स्वस्त आहे, सेफ आहे, रिन्युएबल आहे, डोमेस्टिक लाइटनिंगमध्ये यूज होऊ शकतं. लगेच फॅन्टरी मूवी आठवायचा. ठीक आहे, बरं, धूर पण नाही करत आहे, फायद्याचं आहे. सो विदाउट स्मोक बर्न करतं, म्हणजे कंप्लीट कंबशन, कचरा क्लिअर करायला हेल्प करत आहे. स्लज आपण खत म्हणून पण वापरू शकतो, शेणखत खत म्हणून पण वापरू शकतो. आणि इको फ्रेंडली म्हणजे नेचरला स्वच्छ पण ठेवतं आणि क्लीन करायला हेल्प पण करत आहे. ठीक आहे, सो आपला बायोगॅसचा कंप्लीट सेक्शन झालेला आहे. आता आपण नेक्स्ट डिस्कस करणार बायो कंट्रोल मेकॅनिझम. तो बायोलॉजिकल कंट्रोल किंवा बायो कंट्रोल मेकॅनिझम काय आहे, पहिले मी एक सोप्या भाषेत समजवायचा प्रयत्न करेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर ते ऍक्च्युली आपल्याला कोणते कोणते ऑर्गॅनिझम डिस्कस करायचे ते आपण समजून. ठीक आहे, आता एक स्टोरी सांगतो, नीट ऐका. ठीक आहे, आपल्याकडे एक किडा आहे, एक किडा आहे, किडा. हे हा किडा आहे, आणि इथं आपल्याकडे क्रॉप आहे. हा जातोय, दिस इन्सेक्ट ईट्स आर क्रॉप. आपला झाला कंप्लीट
लॉस. आपल्या शेतीचं लॉस झाला ना, काय झालं, लॉस झाला. आता आपल्याला एक बॅक्टेरिया माहिती आहे, एक बॅक्टेरिया असू शकतो किंवा व्हायरस असू शकतो किंवा एखादा फंगस असू शकतो किंवा एखादा प्रोटोझोआन असू शकतो. काय म्हणलोय, प्रोटोझोआन किंवा प्रोटिस्टा, जो ह्या इन्सेक्टला इन्फेक्शन कॉज करू शकतो. काय कॉज करू शकतो, इन्फेक्शन. देयर इज अ बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय और प्रोटोझोआन, एनिथिंग जे इन्सेक्टला काय करू शकतो, इन्फेक्शन कॉज करू शकतो आणि इन्सेक्ट मरू शकतो. तरी आपल्याला माहिती पडलं. आणि फर्दर हे नेचरला डेंजरस नाही आहेत, आपल्याला डेंजरस नाहीत किंवा क्रॉपला डेंजरस नाहीत. तर आपण काय केलं, हे बॅक्टेरियाज आहेत, हे बॅक्टेरियाज असतील, हे ह्यांना आपण ह्या आपल्या शेतीवरती किंवा क्रॉप्सवरती फवारणी केली. त्याला उचलायचं आणि स्प्रे ऑन क्रॉप. आपल्या क्रॉपवरती त्याला काय केलं, स्प्रे केलं. हा जसाच बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस किंवा प्रोटोझोआन जो आपल्या ह्या इन्सेक्टला मारू शकतो, आपल्याला नाही, ऍक्च्युली क्रॉप नाश करतोय ना, तो वाईट आहे इन्सेक्ट, बॅड इन्सेक्ट, तो त्याला नाश करू शकतो, आपल्या क्रॉपला तो नाश करू शकतो इन्सेक्ट. पण त्याचा नाश कोण करू शकतो, इन्फेक्शन कॉझिंग ऑर्गॅनिझम जे आपल्यासाठी काही त्रास देणे. त्याला उचललं, ह्याच्यावरती स्प्रे केलं. स्प्रे केलं म्हटल्यावरती हा इन्सेक्ट ह्याला थोडं जरी खाल्ला तर मारला जाईल आणि दिस इन्सेक्ट विल बी किल्ड. है ना, किल्ड और प्रोहिबिटेड, किंवा प्रोहिबिट म्हणण्यापेक्षा इनिबिटेड फ्रॉम इटिंग आर क्रॉप अँड कॉझिंग द लॉस. सो एक असं आपण बघा, आपण ह्या गोष्टीला काय म्हणू शकतो, इन्सेक्ट मारणारा इन्सेक्टिसाइड आहे. इन्सेक्ट मारतात त्यांना काय करतो, काय म्हणतो आपण, इन्सेक्टिसाइड. अनवॉन्टेड क्रॉप्स मारू शकतो त्याला म्हणतो आपण पेस्टिसाइड्स. पण केमिकल पेस्टिसाइड यूज करणं किंवा इन्सेक्टिसाइड यूज करणं, केमिकल नीट समजून घ्या, केमिकल इन्सेक्टिसाइड और पेस्टिसाइड यूज करणं, हे बिल्कुल, पेस्टिसाइड यूज करणं इज नॉट गुड बिकॉज इट कॅन डॅमेज द एन्व्हायरमेंट. तो आपल्याला एक असं काहीतरी पाहिजे होतं मेकॅनिझम जे नेचरला डॅमेज तर नक्कीच नाही करणार, बट इट कॅन बी बेनिफिशियल अँड आपलं क्रॉपही वाचावं आणि सोबतच नेचरला पण हॅम्पर नको व्हायला. तो आपण बायोलॉजिकल प्रोसेसेस नेचरमधला यूज करतोय आपला क्रॉप वाचवण्यासाठी. तो ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच माहिती पाहिजे की आपला क्रॉप कुठला आहे, त्याला इन्फेक्ट कोणकोणते इन्सेक्ट करू शकतात आणि त्या इन्सेक्टला मारण्यासाठी कोणकोणत्या मायक्रोब्स आपण यूज करू शकतो, आलं लक्षात. आणि मग त्या मायक्रोब्सचा वापर करतोय आपण ॲज अ बायो कंट्रोल एजंट. ह्यांना कंट्रोल करायचं आहे ना, कोण यूज करतोय, ऑर्गॅनिझमच यूज करतोय. म्हणून ऑर्गॅनिझम हॅज बीन यूज टू कंट्रोल अदर ऑर्गॅनिझम. सो अशा एजंटला म्हणतो आपण बायो कंट्रोल एजंट. सो दिस बॅक्टेरियाज, व्हायरस और फंगस विच कॅन बी यूज टू प्रिव्हेंट देअर ग्रोथ आर कॉल्ड ॲज बायो कंट्रोल एजंट्स. काय म्हणायचं त्यांना, बायो कंट्रोल एजंट्स. आणि हे जे मेकॅनिझम मी शिकवलं ह्याला म्हणतो आपण बायो कंट्रोल मेकॅनिझम. काय म्हणायचं याला, बायो कंट्रोल मेकॅनिझम. समजलं, एम आय क्लिअर. चलो पुढं. सो रीड करतोय बघा. द टर्म बायो कंट्रोल रिफर्स टू यूज ऑफ biological method to control disease and pest. The natural methods of eliminating and controlling insect. बघा, method of eliminating and controlling insect, pest and other disease causing agent is by using their natural biological enemy. त्यांचा नॅचरल, बघा ह्याचा नॅचरल बायोलॉजिकल एनिमी कोण आहेत, हे असू शकतात. मग ह्यांना आपण वापरलं, ह्यांना वाचवण्यासाठी, तर बायो कंट्रोल एजंट म्हणायचं ह्यांना. कुणाला, ह्यांना. नेक्स्ट, these are called as biocontrol or biological control, and the agents which are employed for this is called as biocontrol agents. Microbes are one among them. These microbes include bacteria, fungi, viruses and protozoans. Microbes as biocontrol agents acts in three ways. किती, तीन ways आहेत. Either they cause disease to the pest, एक तर disease cause करणार त्या पेस्टला, या पेस्टला disease cause करणार, और त्याच्याबरोबर compete करणार, और डायरेक्ट त्याला मारूनच टाकणार. सो देर आर थ्री वेज. हे स्टार मार्क करा, किती वेज आहेत टू प्रोव्हाइड बायो कंट्रोल मेकॅनिझम. केमिकल इन्सेक्टिसाइड अँड पेस्टिसाइड आर एक्स्ट्रीमली हार्मफुल टू ह्युमन बिंग्स. जसं की एक DDT आहे. DDT आहे एक इन्सेक्टिसाइड जो बॅन आहे आता वर्ल्ड वाईड, बॅन आहे. का तर
त्याचा इफेक्ट नेचरवरती खूप खराब होतं. अमेरिकामध्ये असं अमेरिकामध्ये एक असं स्टॅट सांगतं की त्यांच्या ईगल्सचे जे एगशेल्स आहेत ते वीक झाले होते DDTमुळं. नेचरमध्ये DDT खूप वाढला की ते ईगल्सच्या शरीरामध्ये पण जाऊन बसायला लागलं आणि त्याच्यामुळे ईगलचे जे एगशेल होते ते वीक व्हायला लागले आणि ईगल इज द नॅशनल बर्ड ऑफ अमेरिका. ठीक आहे. तर मग त्याच्यामुळे मग अमेरिकेने ते बॅनच करायला चालू केलं कारण की ती बर्ड एक्सटिंक्ट व्हायला लागली होती. तो म्हणून DDT इज अ व्हेरी हार्मफुल मॉलिक्युल. सो तसं तो एक इन्सेक्टिसाइड होता. So hence the use of biocontrol measure will greatly reduce our dependency on toxic chemicals and pesticide. So जर तुम्ही बायोकंट्रोल मेकॅनिझम यूज करायला लागले तर तुम्हाला टॉक्सिक केमिकल्सच्या जीवावरती स्वतःच्या क्रॉपला वाचवायची गरज नाही. डायरेक्टली कुठला तरी एक ऑर्गॅनिझम हुडका जो नेचरला डेंजरस नाही आहे पण या इन्सेक्टला जो आपला क्रॉप खातोय त्याला डेंजरस आहे, तो यूज करायचा फक्त. दॅट्स इट. आलं लक्षात. आता आपल्याला एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. सो एक्झाम्पल बघा. एक बॅक्टेरियाचं नाव आहे दॅट इज कॉल्ड एज बॅसिलस थुरिंजिन्सिस. बॅसिलस थुरिंजिन्सिस ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन आहेत. त्यांना आपण क्रायजीन म्हणतो. काय म्हणतो? क्रायजीन. इट कुड बी cry1AC, cry2AB, cry2AC, cry1AC, cry2AB, cry2AC असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रायजीन्स आहेत. एव्हरी जीन इज युनिकली secreting a protein. They can secrete a protein which are in crystal forms. ठीक आहे. आणि हे असतात इनॅक्टिव्ह. कशा असतात? इनॅक्टिव्ह प्रोटीन असतात. ठीक आहे. आता एखाद्या इन्सेक्टच्या, ह्या इन्सेक्ट आपला, ठीक आहे, हा काय इन्सेक्ट आहे, ह्याच्या शरीरात तो जर इनॅक्टिव्ह प्रोटीन गेला तर तो अल्कलाईन पीएच मुळे त्यांच्या गटमध्ये, इन्सेक्टच्या गटमध्ये अल्कलाईन पीएच असतं, पीएच इन गट. ठीक आहे. ऍक्टिवेट करतं, ऍक्टिवेट्स द प्रोटीन अँड इट बिकेम्स टॉक्झिन. इथे तो कसा असतो? इनॅक्टिव्ह प्रोटीन असतो, म्हणजे इनॅक्टिव्ह प्रोटॉक्झिन म्हणायचं याला. काय म्हणायचं? प्रोटॉक्झिन. पण ते गटमध्ये गेल्यानंतर टॉक्झिन झाला आणि गट वॉलला काय करतं? गट वॉल डॅमेज करतं. ते कुणाची गट वॉल? इन्सेक्टची. आणि मग त्याच्यामुळे इन्सेक्ट काय होतं? किल्ड. तो मग आपण बॅसिलस थुरिंजिन्सिस वापरू शकतो. काय वापरू शकतो? बॅसिलस थुरिंजिन्सिस आपल्या क्रॉप्सवरती वापरू शकतो. समजतंय? तो कॉटनला वाचवण्यासाठी, जसं की एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, कॉटनला वाचवण्यासाठी फ्रॉम बॉलवर्म, आपण बॅसिलस थुरिंजिन्सिस बॅक्टेरिया यूज करू शकतो. त्यानंतर मेजला वाचवण्यासाठी, मेज प्लांटला वाचवण्यासाठी फ्रॉम मेज स्टेम बोरर आपण बॅसिलस थुरिंजिन्सिसच्या बॅक्टेरियाजला काय करू शकतो? फवारणी करू शकतो. मग यांची फवारणी केली, कुणाची? बॅक्टेरियाची स्पोरची फवारणी करून टाकायची डायरेक्ट. केली की मग इन्सेक्ट त्यांना खाणार नाही, कारण की त्याच्यावरती बॅसिलस थुरिंजिन्सिस असणार आहे जो प्रोटॉक्झिन तयार करतो. मग इन्सेक्ट त्यांना खात नाही, किंवा थोडं जरी खाल्लं तर लगेच मरून जातात. तर मग आपल्या क्रॉपचा लॉस होणार नाही. अजून बरेच त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत इथे. हे तर एक जनरल एक्झाम्पल होतं. टेक्स्टबुकनं काय दिलं बघा. बॅसिलस थुरिंजिन्सिस इज यूज टू गेट रीड ऑफ बटरफ्लाय caterpillars where dried spores of Bacillus thuringiensis are mixed with water and spread onto vulnerable plants such as Brassica. Brassica म्हणजे कोणता जीनस? आपला ह्याचा कॉलीफ्लावर कॅबेजचा. ठीक आहे. आणि फ्रूट ट्रीज वरती पण केलं. दिस स्पोर्स देन eaten by the insect larvae. In the gut of the larvae, the toxin cryprotein is released and the larvae gets killed eventually. So larvae मारले जातात. आलं लक्षात? इन्सेक्ट पूर्ण ॲडल्ट पण नाही झालं, लार्वेच मारले गेले. काय मारले गेले? लार्वे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलं ट्रायकोडर्मा स्पीशी. ट्रायकोडर्मा स्पीशीचं काय बघा. हे आपलं एक रूट आहे, हे काय? एक रूट आहे. ठीक आहे. हे फंगस काय करतं? या रूटच्या क्लोजली ग्रो करतो. या फंगसचं नाव काय? ट्रायकोडर्मा. हा चांगला फंगस आहे आपल्यासाठी. हा काय करतो? वेगवेगळे विचित्र केमिकल्स सिक्रेट करतो. बघा नावं दिलेले आहेत. कुठं गेलं? हां, विरिडिन, ग्लायोटॉक्झिन, ग्लायोविरिन हे असे केमिकल सिक्रेट करतं. तो एक नाव लिहू आपण इथं, विरिडिन. हे विरिडिन काय करतं? इट इनिबिट्स ग्रोथ ऑफ
इन्फेक्टिंग बॅक्टेरिया अँड फंगाय. तो दुसऱ्या बॅक्टेरिया आणि फंगायला तो ग्रो होऊ देणार नाही. हे एवढे क्लोज असतात ना, लक्षात येतं का तुम्हाला, खूप क्लोज असतात रूटच्या, आणि ते एकदम जवळचा नियर एरिया जो असतो ना त्याला रायझोस्फिअर पण म्हणतात. रूटचा एकदम क्लोज एरिया म्हणजे रूट आहे, रूटला एकदम चिटकून जो एरिया असतो त्याला रायझोस्फिअर म्हणतात, म्हणजे क्लोजेस्ट ॲटमॉस्फिअर. तो बघा, ट्रायकोडर्मा स्पीशी आर फ्री लिव्हिंग फंगाय फाउंड इन द रूट ऑफ रूट इकोसिस्टम. These are effective biocontrol agent of several soil-borne fungal plant pathogens. The fungus produces substances like हे MCQ विचारू शकतात, विरिडिन, ग्लायोटॉक्सिन आणि ग्लायोविरिन. ठीक आहे, that inhibits other soil-borne pathogens attacking the root, rhizome, etc. causing rot disease. तो रॉट डिझीज होऊ देणार नाही कोण, ट्रायकोडर्मा स्पीशी. तो आपल्याला माहिती आहे, तर ट्रायकोडर्मा आपल्या मातीमध्ये ग्रो करायचं शेतीत, जिथं आपल्या शेतीला काय होतं, रॉट डिझीजेस होऊ शकतात. रॉट डिझीज म्हणजे रूटमधले डिझीजेस. तो हे बायोकंट्रोल एजंट्स आपले बॅक्टेरिया असू शकतात, इथं जसं की बघितलं फंगाय पण असू शकतात, व्हायरसेस पण आहेत आणि प्रोटोझोन्स पण आहेत. व्हायरसेसची एक मोठी लिस्ट आहे आपल्याकडे पुढच्या पानावरती. आय होप हे क्लिअर आहे. तर बघा, ॲज आय सेड, लिस्ट आहे एक की मायक्रोब्स पेस्टिसाइड म्हणून यूज होतात. काय म्हणून यूज होतात, पेस्टिसाइड. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी अ मिनिट, हॅव अ कॉल टू अटेंड. हेलो, चलो तो आगे का पार्ट हम लोग पढ़ेंगे अभी. तो माइक्रोबियल पेस्टिसाइड्स एंड देयर होस्ट. तो हमारे पास यहाँ पे लिस्ट है, देखो बैक्टीरिया एज यूज किए हुए हैं, फंगाई भी यूज किए हुए हैं, प्रोटोजोआन्स भी यूज किए हुए हैं, और वायरसेस भी यूज किए. तो बैक्टीरिया में देखो पहले बैसिलस thuringiensis है, फिर बैसिलस पैपिले है, और बैसिलस लेंटिमॉर्बस है. इनको हमने यूज किया अगेंस्ट कैटरपिलर्स, कैबेज वर्म्स एंड एडल्ट बीटल्स. फंगाई में बेवेरिया, बेसियाना, फिर एंटोमोप्थोरा, पैलिडारोसियम, और फिर है जूपथोरा रेडिकन्स. इनको हम लोग एफिड्स, एफिड अंग्यूकेलाटा, मीलीबग्स, माइट्स एंड व्हाइट फ्लाइज के अगेंस्ट यूज. एक नेक्स्ट है प्रोटोजोआन है एक, जिसका नाम है नोसेमा लोकेस्टे. उसको हमने किसके अगेंस्ट यूज किया, ग्रॉस हॉपर्स के अगेंस्ट, कैटरपिलर्स के अगेंस्ट और क्रिकेट के अगेंस्ट. वायरस, ये वाला स्टार मार्क ये ऑलरेडी पीवाईक्यू है. तो न्यूक्लियो पॉलीहेड्रोवायरस और ग्रैन्युलो वायरस, इनको हमने यूज किया कैटरपिलर्स के अगेंस्ट, जिप्सी मॉथ के अगेंस्ट, चीटियों के अगेंस्ट, वास्प के अगेंस्ट और बीटल्स के अगेंस्ट. तो ये पूछ सकते हैं, एनपीवी का फुल फॉर्म ही पूछ लेंगे ज़्यादा से ज़्यादा. ठीक है, एनपीवी का फुल फॉर्म पूछ लेंगे. सो वो चार्ट आपको एटलीस्ट इतना तो आना चाहिए, दोनों सेक्शंस. ये तो छोड़ दो, ये तो आने से रहा आपको, बट एटलीस्ट ये दोनों तो सेक्शन आ जाए, बस वही बेटर हो जाएगा. हाँ, ये पूछे नहीं गए पर पूछे जा सकता है.
तो डिनाई नहीं कर रहा हूँ, ये जरूर पूछा है ऑलरेडी, तो फोकस करके पढ़िएगा। नेक्स्ट है अब हर्बिसाइड्स के लिए। तो लेट्स टॉक अबाउट समथिंग कॉल्ड एज वीड। पहले वीड क्या होता है, वीड्स क्या होता है। तो हमारा खेत है टमाटर का, तो ये क्या है, हमारा टोमेटो का खेत है। किस चीज़ का खेत है, टोमेटो का। और इसमें अगर बगल में हमारी पालक ग्रो की है, क्या ग्रो की है, स्पिनच। खेत किस चीज़ का है, टोमेटो का, और गलती से वहाँ पे कौन ग्रो किया, स्पिनच। तो स्पिनच हमारे लिए क्या हो जाता है, वीड। सो अनवांटेड प्लांट दैट ग्रोज इन आवर एग्रीकल्चरल फील्ड, पॉन्ड एंड लेक्स आर कॉल्ड एज वीड्स। So weeds are what? Unwanted plants that grow in agricultural field, ponds and lakes. वीड क्या करता है, अभी दिक्कत क्या है, ये स्पिनच हमको चाहिए नहीं, हमको टमाटर चाहिए था, पर स्पिनच का पेड़ क्या करेगा, न्यूट्रिशन चुरा लेगा, इट विल टेक अप द न्यूट्रिशन। तो हमारे टोमेटो के प्लांट को न्यूट्रिशन ज़्यादा ढंग से नहीं मिल रहा है, तो वो दिक्कत हो जाएगा, तो इसलिए वो हमारा अनवांटेड हो जाता है। तो वीड्स compete with the main crop in the farmland for water, space, minerals, light and air, and also act as कोलैटरल होस्ट फॉर सेवरल पैथोजेंस भी कैरी कर सकते हैं। तो माइक्रोब्स आर ऑल्सो यूज। तो हमने अब डिसाइड किया कि इनको क्लियर करने के लिए भी हमने इनके ही इन्फेक्शन यूज करने हैं। तो अगर वीड क्लियर करने के लिए जिनको यूज करता है उनको बोलते हैं हम लोग हर्बिसाइड्स। इंसेक्ट क्लियर करने के लिए क्या यूज किया, इंसेक्टिसाइड्स। वीड्स क्लियर करने के लिए क्या होता है, वीडिसाइड्स। अगर हमने माइक्रोब यूज किया तो ये बन जाता है हमारा अपने आप बायो हर्बिसाइड। क्या बन गया, बायो हर्बिसाइड। सो माइक्रोबियल हर्बिसाइड्स, ठीक है, तो ध्यान देना। So microbes are also used as herbicides. Many dicot herbs that grow as weed in the field of cereals can be killed by certain microbes. So example दिया हमको। So microbial herbicides में पहला लिस्ट आता है माइको हर्बिसाइड्स, यानी कि जो फंगाई हर्बिसाइड्स बोल के यूज किए गए, जिनके में नाम देखो, फाइटोप्थोरा पाल्मिवोरा। ये क्यों, कौन से वीड को क्लियर करता है, कंट्रोल्स मिल्क वीड इन ऑर्किड्स। मतलब जो बड़े बड़े ये होते हैं ना हमारे ऑर्किड्स, क्या होता है ना, फूलों के, सॉरी फलों के बाग। तो आम का बड़ा बाग है, उसको ऑर्किड बोलते हैं, मैंगो ऑर्किड बोलेंगे। पेरूचा असेल तर पेरूचा ऑर्किड म्हणूया आपण त्याला। तो ऑर्किड्स यानी कि वो बाग होता है। तो बाग में ही है, मिल्क वीड्स ना ग्रो करे तो उन पे हम लोग किसका फंगस का इन्फेक्शन कर देते हैं, फाइटोप्थोरा पाल्मिवोरा, उस पर डाल देंगे, वो इन्फेक्ट उसको करेगा, मार देगा। अगला है वाटर हाइसिंथ को कम करने के लिए अल्टरनेरिया क्रासा यूज किया जाता है। वाटर हाइसिंथ, वाटर हाइसिंथ को हम लोग एक नाम से भी जानते हैं, जो बे ऑफ बंगाल में बहुत ग्रो किया था, उसको बोलते हैं हम लोग टेरर ऑफ बंगाल। तो टेरर ऑफ बंगाल को कंट्रोल करने के लिए, सो टेरर ऑफ बंगाल को कंट्रोल करने के लिए अल्टरनेरिया क्रासा डाले। अगला है मैक्सिमम वीड को तो क्लियर कर सकता है हमारा फ्यूसेरियम। कौन, फ्यूसेरियम। तो ये थे हमारी 3 की लिस्ट जिसमें फंगस यूज किया है एज अ हर्बिसाइड। कौन यूज किया है, फंगस। अगले लिस्ट में हम देखेंगे बैक्टीरिया अगर यूज किया। तो बैक्टीरिया में 3 नाम है, सुडोमोनास, ज़ैंथोमोनास और एग्रोबैक्टीरियम। ये बहुत सारे अलग अलग वीड्स को क्लियर कर सकता है। सो बैक्टीरियल वीडिसाइड्स में कौन आ रहा है, बैक्टीरियल वीडिसाइड या फिर हर्बिसाइड में कौन आ रहा है, सुडोमोनास की स्पीशीज, ज़ैंथोमोनास की स्पीशीज, और किसकी स्पीशीज है हमारे पास, एग्रोबैक्टीरियम की स्पीशीज। अब लास्ट लिस्ट है जिसमें इंसेक्ट्स यूज किए हमने। क्या यूज किए, इंसेक्ट्स। तो टायरिया मॉथ है जो किस वीड को क्लियर कर देता है, सेनेशियो जैकोबिक स्टार मार्क। ये पूछा गया एग्जाम में, क्या है, सेनेसियो जैकोबिक। इस वीड को क्लियर करने के लिए हम उस पर एक इंसेक्ट डाल देते हैं जिसका नाम है टायरिया मॉथ। और आखिरी में कैक्टस को क्लियर करने के लिए एक कीड़ा है जिसका नाम है कैक्टोब्लास्टस कैक्टोरम, स्टार मार्क। कैक्टस को, अगर कैक्टस बहुत आपके खेतों में बढ़ रहा है तो उसको क्लियर करने के लिए कैक्टोब्लास्टस कैक्टोरम को यूज करता है। ये इंसेक्ट इसको खा देगा, कैक्टस खत्म, इंसेक्ट बाद में मर गया, हमारे क्रॉप को कुछ नहीं करेगा। तो इससे हमने इंसेक्ट को एज अ हर्बिसाइड बोल के यूज किया, ठीक है। तो हमने इस सेक्शन में भी देखा हमने क्या क्या है कि हर्बिसाइड्स एंड ऑल क्या होता है, हर्बिसाइड्स एंड ऑल क्या होता है, हमने वो सारे देखे। हमने इस लेक्चर में एक और देखा बायोगैस प्रोडक्शन के बारे में। आई होप आप लोगों को क्लियर है आज का जो भी सेक्शन हमने लिया। ठीक है, थोड़ा सा मन लगा पढ़ लेना, हो जाता है अपने आप से कवर सारी चीज़ें, ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है। कुछ डाउट भी आता है मेरे पास आ जाना, ठीक है। चलो, सो बाय, सी यू।